म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार असणार की भाजपचा, या प्रश्नाचं उत्तर अजूनही अधिकृतरित्या मिळालेलं नाही। आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या हॉटेल टिपटॉप प्लाझामध्ये आज महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याच्या निमित्तानं महायुतीचे संभाव्य उमेदवारही एका व्यासपीठावर आले होते। त्यात भाजपच्या संजीव नाईक यांचा, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांचा समावेश होता। भाजप आणि शिवसेनेत ठाण्यासाठी रस्सीखेच सुरू असताना नक्की उमेदवारी कोणाला मिळणार, ठाण्याची जागा कोणाला मिळावी, या प्रश्नांवर संभाव्य उमेदवारांशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर। ठाणे लोकसभा मतदारसंघ नेमका कोणाच्या पारड्यात जाणार, कोणाकडे जाणार याची रस्सीखेच अजूनही संपली नाहीये। ठाण्यामध्ये शिवसेनेला वाटतं की शिवसेना हा आमचा गड आहे, त्यामुळे ठाणे जे आहे ते आम्हालाच मिळावं। तर दुसरीकडे भाजपकडून देखील जोर लावला जातोय। पण आज महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या महायुतीच्या मेळाव्यामध्ये एकाच वेळी महायुतीकडून असलेले, म्हणजे राष्ट्रवादीकडून नाही पण शिवसेना आणि भाजपकडून असलेले संभाव्य उमेदवार जे आहेत ते एकाच ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे या संभाव्य उमेदवारांबरोबर आपण आता चर्चा करणार आहोत। आपण सुरुवात करूया संजीवजी नाईक यांच्यापासून। सर, अजूनही सीट डिक्लेअर झाली नाहीये, ठाणे नेमकं भाजपला मिळणार की शिवसेनेकडे राहणार डिक्लेअर, पण आज हा महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। काय सांगाल, कशा प्रकारे काम होईल या मतदारसंघामध्ये? महायुती ही प्रचंड बहुमताने आपला उमेदवार निवडून देईल। भाजपकडे हा मतदारसंघ खेचला जातोय, देवेंद्र फडणवीस जे आग्रही आहेत अशा बातम्या येतात, आणि जर भाजपकडे आला तर तुम्ही संभाव्य उमेदवार देखील असू शकता असे देखील सांगितलं जातंय। काय वाटतं? आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सर्व ऐकतो, परंतु आमचं एकच ध्येय आहे, अबकी बार 400 पार, मोदी साहेबांना तिसऱ्यांदा बसवायचं आहे। आपल्याबरोबर प्रतापजी सरनाईक देखील आहेत। सर, जागा अजूनही डिक्लेअर झाली नाही, पण आपलं नाव चर्चेत आहे। चर्चा तर होतच असते प्रत्येक वेळी, आपलं नाव देखील चर्चेत आहे। संभाव्य उमेदवार म्हणून ठाण्याकडे कसं बघता? ठाणे लोकसभा म्हणजे शिवसेनेचा गड किंवा शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं, आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या खांद्यावरती धुरा घेतली आणि तेव्हापासून त्यांनी सुद्धा सर्व त्यांचे उमेदवार जे आहेत ते प्रचंड मताधिक्यानं निवडून आणलेले आहेत। त्यामुळे साहजिकच ही जागा शिवसेनेला मिळेल अशी सर्व शिवसैनिकांची प्रामाणिक इच्छा आहे। रवींद्र फाटक सर पण आहेत। सर, खूप आधीपासून आपलं नाव ठाण्यासाठी चर्चेमध्ये आहे, आपण तयारी देखील आपण सुरू केलेली आहे। काय वाटतं, ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजप कदाचित जाऊ शकतो, चर्चा आहेत, काय वाटतं? नाही बघा, हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे आणल्यामुळे मला वाटतं हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा। आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवसेनेची मागणी आहे। तुमचं नाव देखील चर्चेत आहे उमेदवार म्हणून? मला नाही माहिती, मी काही कुठे इच्छुक काही फॉर्म भरलेला नाहीये, त्यामुळे मीडियामधूनच कळतंय। बरं वाटतं, जरा समाधान वाटतं, जरा मीडियामध्ये नाव बी इच्छुक येतं। असंही नाही खासदार झालो, पण खासदार, संभाव्य खासदार म्हणून नाव येतं, आनंद घेतोय। थोड्या दिवसात तो आनंद काय होईल ते बघू। आता नेमकं या वाटाघाटीमध्ये ठाणे कोणाकडे जातं आणि मग ठाण्याचा उमेदवार कोण असेल ते त्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। कॅमेरामन विलेस अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।